नर्मदे हार नर्मदे हार ही बघा बिजरी गावांची सकाळ आहे. आजच्या दिवसाची विशेषता अशी आहे की चंद्र पण आहे आकाशात आणि सूर्य पण आहे. नर्मदे हार नर्मदे हार ही वाट आहे. प्रचंड अशा थंडीतली ही वाट सकाळी सकाळी हे बघा. क्षणाक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणारच सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येकाने सावध होण्याची गरज आहे आणि कधीतरी हा देह पडणार आहे. त्याच्यामुळे क्षण क्षण प्रत्येक क्षण हा भाऊसागर तारण्यासाठी जे जे काही करता येईल परमेश्वराचं नामस्मरण चिंतन मनन ते प्रत्येकाने करायला हवं. नर्मदे हार. जीवनातला प्रत्येक क्षण हा निघून जाणार आहे. आयुष्य जगत असताना दिवसातला किती वेळभर त्या परमेश्वराचं नामचिंतन हृदयापासून होतं, प्रेमानं होतं, अत्यंत आदराने होतं. थोडासा विचार करावा तर त्याचं उत्तर असं भेटतं की नाही होत. आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते सुटून जातं. ते अत्यंत आदराने आणि काळजीपूर्वक दिवसाचे काही वेळ तरी नामस्मरण नामचिंतन त्या परमेश्वराची आराधना प्रार्थना ही व्हायला हवी. जप तप पूजा पाठ जे काही तुम्ही साधना करता ती निरंतरता त्याच्यात हवी आणि ती घडायला हवी. कारण की नामस्मरणच जे ह्या पृथ्वीवरती तारण आहे. माणसाचा उद्धार करण्यासाठी नामचिंतनच उपाय आहे. नर्मदे हार. ही सनातन संस्कृती परंपरा आणि भारताच्या इतिहासाचे साक्ष देणारे झेंडे आणि छोटे छोटे आश्रम. नर्मदे हार. आजची सकाळ बिजरी गावांमधून पुढे पुढे चालू झाली आहे आणि आजची विशेषता म्हणजे आज चंद्र आणि सूर्य दोन्ही एकाच वेळेला आकाशात आहे. बघा चंद्र घनदाट अशा झाडीतली सकाळ. हा झेंडा फडकता हवा झेंडा. परंपरा संस्कृती आणि अभिमानाचा फडकता हा झेंडा आणि हा सूर्योदय सकाळचा सूर्योदय अविस्मरणीय असं चित्र आहे. नर्मदे हार नर्मदे हार बाबा. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. काल धानाच्या खुर्दमधून निघाल्यानंतर रात्री आम्ही बिजरी गव्हाण इथपर्यंत पोचलो होतो. जवळपास 31 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण झाला होता आणि आजची सकाळ बिजरी गव्हाणमधून पुढे 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 चालू झाली आहे. आणि आजची सकाळची अशी विशेषता आहे की हा पण आकाशात आणि हा चंद्रोदय देखील आहे. आणि हा हे घनदाट अशा जंगलातली झाडी ही पाहू शकता तुम्ही. या झाडीतून पायी प्रवास चालू आहे. ही वाट आहे पायवाट आहे. या पायवाटेने प्रवास चालू झाला आहे आणि संपूर्ण मार्गावरती परिक्रमावासियांसाठी असे निशाण केलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही. त्याच्यामुळे कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही आणि परिक्रमेत असताना भीती नावाची गोष्ट तुमच्या आजूबाजूला देखील फिरत नाही. फक्त तुमचा विश्वास श्रद्धा आणि भाव तुमच्या अंतःकरणात आहे दाटलेला आहे आणि कंटिन्यू तुम्ही नामस्मरण करत चालताय तर कुठेही तुमच्या मनाला भीती स्पर्श करणार नाही. आता बिजरी गव्हाणमधून जे सोबत माझे बाबा होते ते सकाळी लवकर निघले आणि मी थोड्या वेळाने निघाल्यानंतर आता सध्या मी एकटाच चाललो आहे. आणि या घनदाट अशी झाडी आहे पण मनाला कुठेही कसल्याही प्रकारची भीती धास्ती असे स्पर्श देखील करत नाही आहे. ती कृपा माझ्यासोबत आहे नर्मदेची आणि मैया माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे सहजच प्रवास आनंदात किती जरी घनदाट अशी झाडे आली आणि तुम्हाला सहजच निघावं लागलं त्या झाडीतून देखील तरी मनाला शिवत देखील नाही भीती नावाची गोष्ट. हे पाहू शकता तुम्ही असे निशाण बनवलेले आहेत वाटेवरती. आणि ही माझी सावली बघा. माणसाचा जन्म आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हा प्रवास ही नर्मदेची वाट ही अशी परदंडी भेटणं छोटी छोटी पाऊलवाट भेटणं खूप नशिबानाच्याच
नशिबात असतं हे भाग्य. आणि नर्मदेनी जे काही ह्या वर्षी परिक्रमेत चालत आहेत त्यांच्या सर्वांच्या नशिबी ती वाढ पुन्हा एकदा दिली आहे. ही पाहू शकता तुम्ही झाडी, प्रचंड अशी झाडी. नर्मदे हर नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. सकाळ सकाळी खूपच प्रचंड अशी थंडी होती आणि आता जरा सूर्योदय झाला आहे. आकाशात सूर्याची किरणं आहेत आणि त्या किरणाने खूपच छान असं मस्त वाटतंय. ती थंडी दूर होती. पैसे दोन माऊली ते पण परिक्रमा करतात. ते ज्येष्ठ मंडळी आहेत आणि त्यांची पण पहिली परिक्रमा आहे. सोबत एकमेकांना धरून चालत आहेत. खूपच छान. आणि आज सकाळी बिजरी गव्हाणमधून पुढे पुढे वाट चालू झाली आहे आपली. मी कशी थंड अशी झाडीने व्यापलेला हा प्रदेश आहे. प्रकृतीच्या पुढे काहीही अशक्य नाही. ती कोणतं रंग रूप घेईल आणि कोणत्या वेळी घेईल आणि काय रौद्र तुमच्या समोर येईल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि इकडे बघा तुम्ही, सगळं प्रकृतीचं एरिया आहे. झाडं झुडपं, डोंगर, पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. छोट्या छोट्या नद्यांचा, ओढ्यांचा, पाण्यांचा खळखळणारा असा आवाज येतोय. आणि हे बघा, छोटी 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 अशी फुलं पूर्ण क्षमतेने अशी सहजच वातावरणात सुगंध पसरवत आहेत. आणि हे बघा, तो रंगच सहजच मनाला आल्हाददायक असा आनंद देतोय. नर्मदे हार. मधमाशा जो मध काढतात, ही छोटी 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 ती झाडं आहेत. आणि हे पाहू शकता तुम्ही, फुलपाखरं वगैरे याच झाडांवर जास्त असतात. नर्मदे हार, नर्मदे हार. तारुण्य काळी अरण्य सेवित जावे, तरी श्रीहरी पावी जितो स्वभावे. म्हणजे तारुण्यात अरण्य सेवन करण्यात जो आनंद आहे, ह्या अरण्यात तुम्हीच असता आणि फक्त तुम्ही स्वतःलाच पाहण्याचा हा प्रवास असतो. नर्मदे हार. म्हणजे जेवढा हा प्रवास एकांतात होईल तो अजूनही स्वतःला समृद्ध करणारा असा असतो. ही झाडी, हे डोंगर यांच्या सानिध्यात स्वतःचा आत्मा, जीवाला सोडून त्या परमात्म्याला पाहायला लागतो आणि तो आनंद खूप काय. मी पुढे 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 चाललोय आणि पक्षी बघा, हा सोहळा म्हणजे आनंदाचा सोहळा आहे. आणि पक्षी येतात ते समोरून बघा. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. यामुळे एकांतात चालायचं असतं. एक निरंजन, दोन सुखी, तीन में खटपट, चार दुखी, असा हा सगळा प्रवास आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढे एकांतात चालाल तेवढी प्रकृतीशी तुम्ही अजून कनेक्ट होता आणि ते क्षणच खूप काही वेगळे असतात. नर्मदे हार, नर्मदे हार. क्षणाक्षणाला आनंद सोहळा अनुभवतो आम्ही. अरे नर्मदेचे दास आम्ही, नर्मदेचे दास. तीच करीती, तीच करवून घेती, निमित्त मात्र आम्ही. आयुष्यभर जो भाव जोडीला, ती लाभली नर्मदेची वाट आम्हा. ती लाभली नर्मदेची वाट आम्हा. क्षणाक्षणा आनंदाचे सोहळे. हर नर्मदे हर. काल चालत असताना 1-2 दिवसापूर्वी आम्ही कपालेश्वर महादेवला होतो. तिकडे अर्जुनाने स्थापन केलेलं शिवलिंग वगैरे होतं आणि तिकडे त्या बाबांनी आम्हाला सांगितलं, एकमेव शिवलिंग असं आहे की इकडे शिवाच्या गळ्यात नाग पण आहे आणि समोर नागिन आहे. आणि माझ्या मनामध्ये सहजच असा भाव आला होता की नागाचं कुठंतरी दर्शन झालं पाहिजे.
आणि काल येताना सर्प आडवं गेला आणि ते दर्शन झालं आणि सहजच अंतकरणातून तो भाव उमटला आणि स्तोत्र आलं ते अनंत वासुकिशेषम पद्मनाभम च कंबलम षट्कपालम धृतराष्ट्रम तच्छकम कालियम तथा एतानि नवनामानि नागांनाच महात्मनाम सायंकाले पठे नित्यम प्रांतकाले विशेषतः नर्मदे हार. किती घनदाट अशी झाडी आहे. सकाळचा सूर्योदय बघा आणि धुकंही आकाशात. पक्ष्यांचा आवाज येत असेल, तुम्हाला देखील येत असेल. जो खऱ्या भावाने चालतो, भक्तीने चालतो आणि श्रद्धेने आणि विश्वासाने चालतो ना, जो कंटिन्युअसली जो नामस्मरण करत चालतो, तो कधीही तो निरंजनाप्रमाणे चालणार. कारण की या प्रकृतीतला तो स्वतःला जो अनुभवायला चालू करतो, म्हणजे तुमच्या पंचमहाभूतांची जी शुद्धी होते आणि ती शुद्धी ज्या प्रकारे तुमच्या शक्ती ॲक्टिवेट व्हायला चालू होतात, तुमच्या मानवी जीवनाची जी परमसीमा आहे ती कुठेतरी तुम्हाला भेटायला लागते. ती ह्याच वाटेवरती आहे आणि ते क्षणाक्षणाला अनुभवतो. तो क्षण असा असतो की माणसाला सोबत कोणी नको असतं आणि माणसाला एकांतात चालायचं असतं ते स्वतःला अनुभव करण्यासाठी. तुमच्यातले दोष तुम्हाला दिसायला लागतात. तुमचं मन, बुद्धी, तुमचं शरीर आणि तुमचं म्हणजे संपूर्ण तुम्ही जे स्वतःला संचालित करता ते क्षण तुम्ही अनुभवत असता आणि ते खूपच महत्त्वाचे राहतात तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या जीवनासाठी तर महत्त्वाचे राहतात. पण ते जीवनाची दिशा तर देणारे असतातच, पण तुम्हाला समृद्ध करणारे असे असतात ते क्षण आणि या वाटेवरच ते क्षण तुम्हाला भेटतात. नर्मदे हार. छोटासा झेंडा लावला आहे, डांबरी रस्ता लागला आहे. आता ईश्वरीय वाटेवरती असे संकेत देणारे झेंडे असतात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जी कोणती ईश्वरीय वाट असेल तिकडे संकेत भेटत असतात असे, आणि त्याच मार्गाने तुम्हाला चालायचं असतं. ती कृपा असते, ती तुमच्यासाठी काम करत असते. आता हे परिक्रमावासियांसाठी असे छोटे छोटे झेंडे लावले ते सगळीकडे तुम्ही पाहू शकता. हे नर्मदे हार. परत परदंडी चालू झाली आता पुढे. मला एकांतात चालायला खूप आवडतं. ही प्रकृती आहे, ही झाडं आहेत, हा निसर्ग आहे, या पर्वतरांगा आहेत आणि या पर्वतरांगेत तुम्ही आहेत, तुमचं मन आहे, तुमची बुद्धी आहे आणि स्वयंप्रकाशित अशी प्रकृती तुमच्यासोबत आहे. क्षणाक्षणाला ती पुढे 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 घेऊन जाते तुम्हाला आणि खूपच तुम्ही कनेक्ट होता. स्वतःशी तर होताच, प्रकृतीशीही होता आणि जो माणूस स्वतःशी जेवढा कनेक्ट असतो तेवढाच इतरांशी असतो आणि सहजच ती आनंदमय स्थिती असते प्रत्येक क्षणाक्षणाला. नर्मदे हार. नर्मदे हार. डुबुक 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 अशी वाटे आणि पुढे 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 प्रवास चालू आहे आपला. घसरगुंडी कशी असते तशी वाटे. आजूबाजूनी सगळी झाडे आहे बघा तुम्ही. या साईडने देखील झाडं आहे सगळी आणि या साईडने देखील झाडं आहे. ह्या मातीतलं ते तेज आहे जे क्षणाक्षणाला तुम्हाला आनंदित ठेवतं. माणूस काय नसतो, माती बोलत असते. तुम्ही वावरते ती माती कसली, मातीवर खेळ असतो सगळा. नर्मदे हार. नर्मदे हार. हे शॉर्टकट आहेत असे छोटे 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 मधून जे काढलेले आहेत आणि डांबरी रस्त्यावरून चालण्यापेक्षा याच्यातच चालण्यात खूप आनंद येतो. परिक्रमेच्या वाटेत प्रत्येक जीवाकडून तुम्हाला प्रेम मिळतं आणि संपूर्ण वाटेत म्हणजे प्रत्येक असा कोणता जीव नाही, माणसं लहान लहान लेकरापासून वयोवृद्धापर्यंत, कुत्रं झाले, माकडं झाले, प्रत्येक जीवाकडून तुम्हाला खूप प्रेम भेटतं. आणि हे कुत्रे काही परिक्रमेत काही काळ तुमच्यासोबत पण चालतात. कोणी एक दिवस चालतं. मागच्या परिक्रमेत काही काळ एक कुत्रा आमच्यासोबत चालत होता आणि काल परवा देखील काही तास एक कुत्रा आमच्यासोबत चालत होता. जवळ गेलं की असे शेपूट हलवायला लागतात आणि भावाने खूपच तुमच्या पुढे मागे करायला लागतं. कुत्रा अख्ख्या वाटेमध्ये तुमच्यावर कधीही भुंकणार नाही आणि असं लाडत यायला लागतात बघा. नर्मदे हार. नर्मदे हार. हे आंब्याचं झाड आहे आणि छोटीशी पायवाट आहे.
ही छोटीशी नदी आहे, कोरडी, छोटं खूपच थोडं पाणी आहे तिच्यातमध्ये, छोटीशी धार आहे. त्या माता माऊली बघा, त्यांचं कटाई चालू आहे त्यांची. आणि पुढे 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 आपली वाट सरते. नर्मदे हर मैया येई ना, हो नर्मदे हर. ही वाट आहे आपली. संपूर्ण मार्ग परिक्रमेत असं चिन्हित केलेलं आहे, निशाण केलेले आहेत, निशाण बनवलेले आहेत, असे झेंडे लटकवलेले आहेत, कुठे भगवे कापडे लटकवलेले असतात. आणि त्याच्यामुळे कुठेही कोणत्याही परिक्रमा असेनी काळजी करण्याची गरज नाही. मी वाट चुकेल, मी माझी मग मी काय करू, मला मार्ग भेटेल का नाही, सगळ्या चिंता कल्पना सगळ्या सोडून द्या आणि त्या नर्मदेच्या नामस्मरणात कंटिन्युअसली वाट पुढे चालू ठेवा. कसल्याही प्रकारची तुम्हाला चिंता काळजीची आवश्यकता नाही. संपूर्ण मार्ग चिन्हित केलेला आहे. नर्मदे हार, नर्मदे हार. प्रवाह छोटासाच आहे, हे पाहू शकता तुम्ही, पण जो आवाज आहे, जो ध्वनी आहे, साऊंड आहे, कलकल 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 कलकल. छोटीशी नदी बघा इकडे. शेवटी सगळे प्रवाह आमच्या नर्मदेला जाऊन भेटतात. नर्मदे हा. आता ही छोटीशी या नदीच्या पात्रातून पुढे 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 चालू झाली वाट. पाण्याचा प्रवाह थोडासा असल्यामुळे छोटीशी वाट पुढे सहजच उपलब्ध आहे प्रत्येकासाठी.